नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठी रेसिपीमध्ये. सध्याची परिस्थिती पाहता LPG गॅस सिलेंडरमुळे सगळ्यांची थोडी पंचाईत होते ना. चला तर मग आज एकदम पटकन बनवूया एकाच शिट्टीमध्ये होणारी चवळी बटाट्याची तर्रीदार आणि झणझणीत अशी रस्सा भाजी. इथे मी एक टमाटा घेतलेला आहे, तो या पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचा आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि सध्याची परिस्थिती तुम्हाला माहितीच आहे की LPG गॅस जे आहे ते थोडं आपल्याला मिळायला वेळ लागतो आहे. आणि त्यामुळे आपण असं हे एक सीझन तयार करतो आहे की ज्यामध्ये आपल्याला पटकन स्वयंपाक तयार करता येईल. अतिशय कुकरमध्ये झटपट होणाऱ्या भाज्या आज आपण इथे बनवणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात पहिली भाजी आहे ती आहे चवळी बटाटा. त्यानंतर इथे मी एक कांदासुद्धा कापून घेतलेला आहे. आणि त्यानंतर इथे मी एक मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे मिक्सरमध्ये. आणि त्यानंतर चिरलेला कांदा आहे. त्यानंतर टाकून घेतलेला आहे टमाटा. त्यानंतर इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे आल्याचे तुकडे आणि काही लसूण आहेत साफ केलेले. आणि त्यानंतर इथे कढीपत्तासुद्धा आपल्याला यामध्ये दळून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर काही लसणाच्या पाकळ्या आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला आता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे. याचा एक मसाला आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मी इथे एक मध्यम म्हणजे मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे. त्याला वरची साल काढायची आहे. तुम्हाला जर सालीसकट टाकायचा असेल तर तुम्ही तो तसा टाकला तरीसुद्धा चालू शकतो, पण मी इथे साल काढून घेते आहे. आणि त्यानंतर याच्या आपल्याला आता फोडी करून घ्यायच्या आहे. म्हणजे 2 मध्यम आकाराचे बटाटे राहिले असते एवढा हा मोठा बटाटा माझ्याकडे आहे, म्हणून मी इथे हा एकच या भाजीमध्ये टाकते. त्यानंतर त्याला आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. आणि त्याचे मोठे मोठे आपल्याला जे आहे ते तुकडे ठेवायचे आहेत. काही अशा पद्धतीने आपल्याला हा जो बटाटा आहे हा पूर्ण कापून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने पूर्ण दोघंही जे आपण बटाट्याचे काप जे आहे ते बघा तुम्ही अशा पद्धतीने करायचे आहेत. आणि थोडा वेळ आपण यांना पाण्यात ठेवून देणार आहोत. त्यानंतर आता आपण ही जी चवळी आहे मी ही फक्त अर्धा तासात म्हणजे भिजवून घेतलेली आहे. गरम पाण्यात ठेवलेली होती. अर्ध्या तासात चवळी अतिशय आरामात म्हणजे भिजवली जात असते. त्यानंतर कुकरमध्ये घेतलेलं आहे तेल. आणि तेल टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे जिरं. जिरं चांगलं फुलल्यानंतर त्यामध्ये आपला जो वाटलेला मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे. अतिशय बेसिक मसाला आहे, त्यामुळे भाजी अतिशय अप्रतिम होते आणि चवीला पण एकदम अप्रतिम. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. एका शिट्टीमध्येच ही भाजी अतिशय सुंदर बनून तयार होते. त्यानंतर इथे मी परत थोडे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला इथे चांगलं भाजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला काही मसाले आता टाकून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आहे हळद. त्यानंतर आहे जवळपास 1 ते 1.5 चमचा लाल तिखट. त्यानंतर आहे 1 चमचा काळा मसाला. आणि त्यानंतर 1 चमचा आहे कांदा लसूण मसाला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे मसाले आहेत ते तुम्ही टाकू शकतात. गरम मसाला टाकला तरीसुद्धा चालणार आहे. मसाल्यांनासुद्धा आपल्याला या तेलामध्ये चांगलं फ्राय होऊ द्यायचं आहे अतिशय तेल सुटेपर्यंत. त्यानंतर सर्वात पहिले आपण आता ज्या बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या होत्या आपण त्या टाकून घेणार आहोत. कारण की चवळी ही पटकन शिजते, बटाटा ला थोडा वेळ लागतो, म्हणून पहिले आपण आता या मसाल्यामध्ये बटाटा फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली ही भाजी दिसते आहे. आणि चवीला पण तेवढीच ती अप्रतिम असते. आता इथे आपल्याला झाकण लावायचं नाही आहे, फक्त 1-2 मिनिटभर आपल्याला फक्त त्याला बटाट्याला वाफवून घ्यायचं आहे मसाल्यांसोबत. आणि त्यानंतर आपल्याला आता इथे चवळी टाकून घ्यायची आहे. आणि त्यानंतर फक्त आपल्याला यामध्ये आता गरम पाणी टाकायचं आहे. आणि फक्त 1 शिट्टी आपल्याला इथे करून घ्यायची आहे. आता आपली इथे चवळीसुद्धा पूर्ण टाकली गेलेली आहे. चवळीसुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे. लक्षात ठेवा गरम पाण्याचाच आपल्याला इथे वापर करायचा आहे. गरम पाण्यामुळे भाजीला तर्रीही छान येते आणि भाजीची जी चव आहे ही दुप्पट होते. आणि मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी गरम पाणी घेऊन घेतलेलं होतं आणि साधारण 1 ग्लासापेक्षाही कमी इथे मी पाणी टाकलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. मीठ टाकून झाल्यानंतर फक्त आता आपल्याला याला 1 शिट्टी
करून घ्यायची आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, ही भाजी 10 मिनटाच्या आत होते आणि एकदम झटपट होते आणि खायला म्हणाल तर एकदम अप्रतिम. तुम्ही बघू शकता की छान तवंग आलेला आहे, तर्री आलेली आहे आणि उकळ आलेला आहे आणि उकळ आल्यानंतर आपल्याला आता झाकण लावून घ्यायचं आहे. मोजून फक्त आपल्याला एकच शिट्टी इथे आता करून घ्यायची आहे. इथे आपली एक शिट्टी झालेली आहे आणि त्यानंतर इथे मी गॅस पूर्ण बंद करून दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्ही बघू शकता की अतिशय सुंदर अशी ही चवळी बटाट्याची रस्सा भाजी अवघ्या 10 मिनटामध्ये इथे बनून तयार आहे. चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो, तुम्हीही सध्याच्या परिस्थितीमध्ये झटपट होणाऱ्या भाज्या ज्या कुकरमध्ये आहेत त्या नक्कीच बनवून बघा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि चवळी बटाट्याची अशी झटपट होणारी भाजी ही नक्कीच बनवून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.